विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण वर्ग 6वीचा पाठ क्रमांक 10 मानवाचे व्यवसाय याबाबत चर्चा करणार आहोत. आपल्याला येथे प्रश्न दिलेला आहे की आकृती क्रमांक 10.1 मधील चित्रांचं निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता असं जेव्हा आपल्याला म्हटलं आहे तेव्हा चित्र अनेक आहेत. तर चित्र बघा आपण पहिला प्रश्न आहे, चित्र अ मध्ये गाय व म्हैस काय करत आहेत. तर मी हे सर्व प्रश्न जे दिलेले आहेत इथे हे वाचणार आहे आणि चित्र बघून आपण त्याची उत्तराबद्दल चर्चा करणार आहोत. तर बघा, अ मध्ये म्हटलेलं आहे गाय व म्हैस काय करत आहे. तर चित्र अ बघावं लागेल आधी. हे चित्र अ आहे आणि या चित्रामध्ये चित्रामध्ये गाय म्हैस काय करत आहे, तर चारा खात आहे. चित्र आ मध्ये काय मिळवले जात आहे. दुसरा प्रश्न आहे, चित्र आ बघावं लागेल. आ या चित्रामध्ये बघा, हे आ चित्र आहे. आ चित्रामध्ये दूध मिळवलं जात आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, चित्र ई मध्ये दूध संकलन केंद्रावर काय केलं जात आहे. तर हे जे छोटं ई चिन्ह आहे, चित्र आहे बघा, येथे काय केलं जात आहे. तर येथे या चित्रामध्ये आपण पाहू शकतो दूध संकलित केलं जात आहे. त्यानंतर आहे की इडलिंबू ई या चित्रामध्ये टँकरद्वारे कशाची वाहतूक होत आहे. तर बघा, हे आहे ते चित्र. विचारलेलं आहे की कशाची वाहतूक होत आहे. तर टँकरवरच लिहिलं आहे मिल्कची वाहतूक म्हणजे दुधाची वाहतूक होत आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे की छोटा ऊ या कोणते पदार्थ चित्र ऊ मध्ये दिसत आहे. तर हे पदार्थ कशापासून तयार झाले असावे. आता हे चित्र ऊ कुठे आहे, तर अगदी या दुसऱ्या पेजच्या खाली आहे बघा. चित्र ऊ मध्ये कोणते पदार्थ दिसत आहे, हे पदार्थ कशापासून तयार झाले असावे. तर हे ते चित्र आणि येथे आपल्याला काय काय दिसत आहे. तर बघा, इथे बटर लिहिलं आहे. येथे हा पनीर असेल, ही आईस्क्रीम असेल. तर असे पदार्थ आपल्याला पाहायला मिळत आहे आणि म्हटलेलं आहे की हे पदार्थ कशापासून तयार झाले असावे. तर हे पदार्थ दुधापासून तयार झाले असावे. त्यानंतर आहे की चित्र ऊ मध्ये आणखी काय होत असेल बरे. तर आपण पाहू शकतो येथे एक व्यक्ती काहीतरी करत आहे आणि येथे सुद्धा ही व्यक्ती काय करत आहे, तर दुधाची तपासणी करत आहे. म्हणजे दूध हे किती शुद्ध आहे, दुधामध्ये दुधाची शुद्धता ते तपासत आहे आपण म्हणू. नंतर बघा, मोठा उसातला ऊ म्हणजे मोठा ऊ ज्याला आपण म्हणू, या चित्रामधील कोणकोणते पदार्थ आपण वापरतो असा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा, या चित्रामध्ये आपल्याला जे काही पदार्थ दिसत असेल ते सर्व बघा, दुधापासून तयार झालेली आईस्क्रीम, दुधाची बॉटल आपल्याला दिसत आहे आणि इतरही अनेक पदार्थ जे दुधापासून बनलेले आहेत ते आपल्याला तिथे दिसत आहे. आणि कोणकोणते पदार्थ आपण वापरतो, तो दूध वापरतो, पनीर वापरतो, दही, ताक, तूप. नंतर बघा की दूध व दुधापासून तयार केलेल्या पदार्थामध्ये कोणता मुख्य फरक असेल. तर बघा, दूध आणि दुधापासून तयार केलेले पदार्थ म्हणजे दुधापासून तयार केलेले पदार्थ दही, ताक, तूप, लोणी, पनीर, आईस्क्रीम सारखे पदार्थ. यात काय फरक असेल, तर हे थोडे जास्त महाग असतात किंवा ते जास्त टिकाऊ असतात, त्यांची किंमत जास्त असते. तर दुधाप्रमाणे नंतरचा प्रश्न आहे की दुधाप्रमाणे हे पदार्थ लवकर नाश पावत असतील का.
तर याचं उत्तर आहे की दुधाप्रमाणे हे पदार्थ लवकर नाश पावत नाही. तर हे झालं आपले या प्रश्नांची उत्तरं. तर बघा, वरील सर्व जे चित्र आपण आतापर्यंत बघितले, काही चित्र आधीच्या पेजवर होती बघा. तर या चित्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे, तर सर्व चित्र हे पाळीव प्राणी पाळणे, त्यांच्यापासून दूध मिळवणे, दुधाची विक्री करणे, दुधावर प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया करणे, दुधापासून तूप, लोणी, चीज, श्रीखंड, पनीर, भुकटी यासारखे पदार्थ बनवणे, त्यांची बाजारात विक्री करणे याच्याशी संबंधित आहे आणि यासाठी विविध स्तरावर वेगवेगळी कामे केली जात आहे. आता या सर्व ज्या कृती आहेत या मानवाच्या गरजा भागवण्यासाठीच केल्या जात आहे आणि या कृतीच्या स्वरूपावरून आपण या सर्व कृतीचे वेगवेगळ्या भागामध्ये वर्गीकरण करू शकतो. आपल्याला म्हटलेलं आहे की हे सर्व चित्र पुन्हा एकदा बघा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या. तर पहिला प्रश्न आहे, वरीलपैकी कोणती कृती मानवाने निसर्गातून उत्पादन मिळवण्यासाठी केली आहे? तर वरीलपैकी कोणती कृती मानवाने निसर्गातून उत्पादन मिळवण्यासाठी केली आहे? तर आपल्याला या चित्रामध्ये पहिल्या चित्रामध्ये पाहायला मिळते, येथे गुरे चराई हा पशुपालन हा व्यवसाय मानवाने येथे केलेला आहे. यातून त्याला कोणतं उत्पादन मिळते? तर यातून त्याला दूध मिळते आणि हे उत्पादन मानव किती काळ वापरू शकतो? तर बघा, दूध हे उत्पादन तो फार काळ वापरू शकत नाही, परंतु दुधापासून तयार केलेले पदार्थ तो बऱ्याच काळापर्यंत वापरू शकतो. नंतर आहे, कोणत्या चित्रामध्ये निसर्गातून मिळालेल्या उत्पन्नाचं संकलन होत आहे? तर ते कोणतं चित्र आहे जिथे संकलन होत आहे? तर चित्र ई या चित्रामध्ये दुधाचं संकलन होत आहे. या कृतीतून दूध उत्पादकाला कोणती सेवा मिळाली? तर या कृतीतून दूध उत्पादकाला पैसे मिळाले. हे दूध कुठं नेले जात आहे? दुधाचे पुढे काय होते? तर बघा, इथे दूध नेले जात आहे टँकरने. तर हे दूध कुठे नेले जात आहे? तर हे दूध प्रक्रिया केंद्रावर नेले जात आहे आणि पुढं दुधाचं काय होते? तर दुधावर प्रक्रिया करून त्याचे वेगवेगळे पदार्थ बनविले जातात. नेक्स्ट क्वेश्चन आहे की दुधाचे कोणते पदार्थ आपल्याला पाहायला मिळत आहे? बघा, हे सर्व प्रश्न मी वाचत आहे. अर्थ दिसत आहे, हा असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर दुधाचे कोणते पदार्थ आपल्याला दिसत आहे? तर आपण चित्र बघितलं, त्यामध्ये आपल्याला दुधाचे पासून बनवलेली भुकटी, दुधापासून बनवलेलं पनीर, आईस्क्रीम सारखे पदार्थ आपल्याला दिसत आहे. आणि बघा, या पदार्थाची तपासणी कोण करत असेल? तर आपण एक बघितलं चित्र, त्या चित्रामध्ये उदाहरणार्थ या चित्रामध्ये बघा, खालीच आहे चित्र ते. या चित्रामध्ये दुधाची तपासणी कोण करत असेल? तर या चित्रामधील हे जे तपासणी करणारे व्यक्ती आहे, हे तज्ज्ञ व्यक्ती आहेत. दुकानदार या पदार्थाचं काय करतो? तर दुकानदार या पदार्थाची विक्री करत आहे, हे सुद्धा आपल्याला माहित आहे. त्यानंतर बघा, यातील टिकाऊ पदार्थ कोणते व नाशवंत पदार्थ कोणते? तर या दुकानदारापाशी असलेला टिकाऊ पदार्थ कोणते? तर दूध हे एक नाशवंत पदार्थ आहे, परंतु दुधापासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ जसे तूप, लोणी, चीज, श्रीखंड, पनीर, भुकटी हे वेगवेगळे पदार्थ हे टिकाऊ पदार्थ आहेत. त्यानंतर आहे की दुधाची किंमत व वजन आणि या पदार्थाची किंमत व वजन सारखेच असेल का? म्हणजे दुधापासून बनवलेले पदार्थ आणि दूध यांची जर तुलना केली तर आपल्या लक्षात येईल की दुधाची किंमत कमी आहे आणि दुधापासून बनवलेल्या पदार्थाची किंमत जास्त आहे, हे आपल्याला लक्षात येईल. तर कारण की आपण बघा, जनरली आपल्याला दूध हे 40 रुपये लिटर दराने मिळते. आता दूध हे वेगवेगळ्या प्रकारचं आहे, गाई आणि म्हशीचं.
त्याच्यानुसार 40, 50, 60, 70, 80 अशा प्रकारे लिटरचं दूध वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या रेटने आपल्याला मिळते. परंतु गाव कोणतंही असो, रेट कोणताही असो दुधाचा, पण त्या दुधापेक्षा त्या दुधापासून बनवलेले पदार्थ जसं दही, पनीर हे जास्तच असेल किंमत. जसं समजा आपण 40 रुपये लिटर दूध घेतलं तर दही 60 रुपये, पनीर हे 200 रुपये या दराने मिळते. हे सर्व पदार्थ दुधापासूनच बनते, तरी यांच्या किमतीत एवढा फरक का असेल? कारण की हे पदार्थ बनवण्यासाठी खर्च आलेला आहे आणि म्हणून त्याची किंमत जास्त असेल. आता आपल्याला पुढील माहिती बघायची आहे की आपण आपल्या गरजांच्या पूर्ततेसाठी अनेक कृती करत असतो. आपण आपल्या दैनंदिनच्या गरजांसाठी अनेक कामं करतो. त्या कृतींना आपण व्यवसाय, उद्योग, व्यापार असं म्हणतो. आणि त्यातील काही कृती या थेट निसर्गावर अवलंबून असतात. म्हणजे या कृतीमधून मिळणारं उत्पन्न हे निसर्गाकडून आपल्याला मिळते. जसं गाई म्हशी पाळणे हे आपण अचित्रामध्ये बघितलं. परंतु या गाई म्हशीपासून आपल्याला दूध मिळते. त्यामुळे दूध मिळवणे म्हणजे पशुपालन हा व्यवसाय निसर्गावर अवलंबून आहे आणि निसर्गावर अवलंबून असलेल्या व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय असे म्हणतात. उदाहरणार्थ पशुपालन, खाणकाम, मासेमारी, शेती हे प्राथमिक व्यवसायाचे उदाहरण आहेत. आणि प्राथमिक व्यवसायातील काही उत्पादनं आपण थेट वापरतो, तर काही उत्पादनामध्ये आपण बदल करतो. जसं उदाहरणार्थ आपण ऊ चित्र जरी बघितलं तरी आपल्या लक्षात येईल की या चित्रामध्ये दूध हे दूध डेअरीमध्ये आणून त्यावर प्रक्रिया केली जात आहे. म्हणजे जेथे दुधाचे वेगवेगळे पदार्थ बनवले जात आहे आणि त्याची टेस्ट केली जात आहे दुधाची तज्ज्ञ व्यक्तीकडून, ते चित्र म्हणजे ऊ चित्र आहे आणि या चित्रामध्ये वेगवेगळी प्रक्रिया त्या दुधावर केली जात आहे. आपण हे चित्र पाहू शकतो, या ठिकाणी दिलेलं आहे. तर या चित्रामध्ये आपण पाहू शकतो की दूध डेअरीमध्ये आणून त्या दुधापासून दुधावर प्रक्रिया केली जात आहे. मग यातून तयार झालेले जे पदार्थ आहे जास्त टिकाऊ असतात, त्यांची गुणवत्ता देखील जास्त असते, त्यामुळे त्यांची किंमतही जास्त असते. उदाहरणार्थ दुधापासून श्रीखंड, लोणी, चीज, दूध पावडर तयार केलं जाते आणि या प्रक्रियेला उद्योग म्हणतात. हे उद्योग कच्च्या मालावर आधारित असतात आणि या प्रक्रियेत कच्च्या मालापासून जास्त टिकाऊ पक्का माल तयार केला जातो. उद्योगांना पुरवला जाणारा कच्चा माल हा बहुतेक वेळा निसर्गातून येतो, म्हणजेच प्राथमिक व्यवसायातून येतो आणि हे व्यवसाय प्राथमिक व्यवसायावर अवलंबून असतात. जसं पशुपालन करून दूध मिळवणे हा प्राथमिक व्यवसाय आहे आणि दुधावर प्रक्रिया करून त्याचे चीज, लोणी, श्रीखंड बनवणे हा द्वितीयक व्यवसाय आहे. मग आणि अशा प्रकारे प्राथमिक व्यवसायावर अवलंबून असणारे व्यवसाय म्हणजे द्वितीयक व्यवसाय. मग चित्र ऊ मध्ये जर पनीर, श्रीखंड बनवलं जात असेल दुधापासून, तर ते द्वितीयक व्यवसाय आहे. म्हणजे आपल्याला आतापर्यंत व्यवसायाचे 2 प्रकार मिळाले. प्राथमिक व्यवसाय जे निसर्गावर अवलंबून असतात आणि निसर्गातून मिळवलेल्या पदार्थावर प्रक्रिया करून नवीन पदार्थ बनवणे, जसं दुधापासून श्रीखंड बनवणे, हे व्यवसाय म्हणजे द्वितीयक व्यवसाय. आता चित्र आपण पाहू शकतो, ते चित्र आहे ई, मोठी ई आणि ऊ. बघा, ई आणि मोठी ऊ. म्हणजे आता मोठे ऊ हे इथे बघा दूध विकणं सुरू आहे आणि मग हे ई चित्र कुठे असेल तर वर हे बघा, या ई मध्ये चित्र दूध संकलित केलं जात आहे आणि दुधाची वाहतूक ई चित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मोठ्या ऊ चित्रामध्ये दुधाच्या पासून बनवलेल्या पदार्थांची विक्री होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या सर्व कृती जसं दूध संकलित करणे, दूध वाहून नेणे,
आणि दुधाची विक्री करणे या सर्व कृती द्वितीयक व्यवसायाशी संबंधित आहे. म्हणजे द्वितीयक व्यवसायात प्रोडक्ट तयार केल्यानंतर ते विक्री करणे किंवा वाहून नेणे हे ते व्यवसाय आहेत. आणि येथे कोणताही पदार्थ बनत नाही. बघा, दुकानदार विकत आहे पदार्थ, पण तो स्वतः बनवते का नाही, किंवा दूध वाहून नेलं जात आहे, यात तो पदार्थ वाहून नेणे किंवा दूध कलेक्ट करणे या सेवा व्यवसायामध्ये मोडतात. आणि सर्व सेवा व्यवसाय हे तृतीयक व्यवसायामध्ये मोडतात. आणि अशा प्रकारे हे व्यवसाय द्वितीयक व्यवसायाला पूरक असतात, म्हणून यांना तृतीयक व्यवसाय असे म्हणतात. हे व्यवसाय इतर सर्व व्यवसायांना पूरक असतात आणि म्हणून तृतीयक व्यवसायांना सेवा व्यवसाय सुद्धा म्हणतात. यामध्ये मालाची वाहतूक करणे, चढ उतार करणे, मालाची विक्री करणे यासारख्या गोष्टी येतात. याशिवाय विद्यार्थ्यांनो, आता आपल्याला कळलं असेल तृतीयक व्यवसाय. प्राथमिक व्यवसाय कळला, दूध उत्पादन, गाई म्हशींचं पालन करून दूध उत्पादन मिळवणे, हा झाला आपल्याला या लेसनमध्ये प्राथमिक व्यवसाय. त्यानंतर दुधापासून वेगवेगळे पदार्थ बनवणे, हा झाला द्वितीयक व्यवसाय. आता तृतीयक व्यवसाय कोणता असेल मग आपल्यासाठी? तर दूध विकणे, दूध संकलित करणे, दूध वाहून नेणे, हा झाला आपल्यासाठी तृतीयक व्यवसाय. तर आता बघा, या चित्रामध्ये येथे दुधाची टेस्ट घेणे सुरू आहे आणि म्हणजेच दुधाची गुणवत्ता तपासणे सुरू आहे. आता हे गुणवत्ता तपासण्याचं काम कोणीही करू शकतो का? नाही. तर यासाठी विशेष प्रावीण्य, विशेष शिक्षणाची गरज आहे. म्हणून ही तृतीयक प्रकारची सेवा आहे, परंतु हे तृतीयक व्यवसायामध्ये मोडत नाही. दुधाची क्वालिटी तपासणे हा एक व्यवसायच आहे, परंतु तो तृतीयक स्वरूपाचा नाही. ती जरी एक सेवा असली तरी या सेवांसाठी विशिष्ट शिक्षणाची प्रावीण्य असण्याची गरज असते, म्हणून यांना चतुर्थक व्यवसाय असे म्हणतात. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, आपण बघितले प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक व्यवसाय. आता सर्वच सेवा व्यवसाय प्राथमिक, द्वितीयक व्यवसायाशी थेट संबंधित असतात असंच नाही. उदाहरणार्थ ड्रायव्हर असेल, धारवाला असेल, पोलीस असेल, टपाल सेवावाला असेल, तर या सेवा प्राथमिक आणि द्वितीयक व्यवसायाशी संबंधित नाही. आता आकृती क्रमांक 10.2 सुद्धा आपल्याला बघायला लावलेली आहे. तर आता ही आकृती क्रमांक 2 कोणती आहे? तर ही. आणि मग आपल्याला काय म्हटलेलं आहे या चित्रामध्ये? आपण ही संपूर्ण आकृती 10.2 आहे. यामध्ये सुद्धा अ, आ, इ, उ अशा प्रकारचे चित्र आहेत. आणि काय म्हटलेलं आहे की हे सर्व चित्र साखर उद्योगाशी संबंधित आहेत. मग आता आपल्याला यातील प्राथमिक ते चतुर्थक व्यवसाय काय काय विचारलेलं आहे ते मी वाचणार आहे. तर बघा, पुढील प्रश्नाची उत्तरे आपल्याला शोधायची आहे. तर प्राथमिक ते चतुर्थक व्यवसायाची वर्गकारी आपल्याला या चित्रातून करायची आहे. तर हे बघा, येथे ऊसाचं शेत आहे. येथे ऊसाची तोडणी सुरू आहे. तर ऊसाचं शेत कोणत्या प्रकारचा व्यवसाय? प्राथमिक व्यवसाय. ऊसाची तोडणी चित्र कोणत्या प्रकारचा व्यवसाय? प्राथमिक व्यवसाय. ऊसाची वाहतूक करणे हे चित्र कोणता व्यवसाय? वाहतूक व्यवसाय हा तृतीयक व्यवसाय. त्यानंतरचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे ते आहे ऊस कारखान्यात जमा करणे. हे सुद्धा सेवा व्यवसाय आहे, म्हणजे तृतीयक व्यवसाय. त्यानंतरचं चित्र आहे साखर विक्री करणे. तर हे चित्र साखरेची विक्री करणे कोणत्या प्रकारचा व्यवसाय? तृतीयक व्यवसाय. साखरेची पोती वाहून नेणे हा सेवा व्यवसाय आहे. त्यानंतर हाही सेवा व्यवसाय आहे. साखरेच्या उत्पादनाची प्रत तपासणे. बघा, प्रत तपासणे म्हटलं की शिक्षणाची गरज आली, म्हणून हा व्यवसाय चतुर्थक व्यवसाय. येथे आहे ऊसाच्या रसावर प्रक्रिया करणे. प्रक्रिया करणे म्हणजे द्वितीयक व्यवसाय. त्यानंतर आहे
कारखान्यातील यंत्राची तपासणी आणि देखभाल करणे हा चतुर्थक व्यवसाय. कारण यासाठी वेगवेगळ्या कौशल्याची गरज असते. अशा प्रकारे आपण सर्व चित्राची प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक, चतुर्थक अशा प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे. आता या नंतर आपल्याला बघायचं आहे की तुम्हाला येथे काय म्हटलेलं आहे की विचार करा व चर्चा करा. विचार करून चर्चा करायची आहे की निसर्गाचा आपल्या व्यवसायावर काय परिणाम होतो. बघा, जर व्यवसाय निसर्गाशी संबंधित आहे आणि निसर्गामध्ये जर काही बिघाड झाला तर त्याचा आपल्या व्यवसायाशी काही बिघाड होईल का, व्यवसायावर काही परिणाम होईल का, तर ते तुम्हाला 2 पॅराग्राफमध्ये लिहायचं आहे तुमच्या वहीमध्ये. समजा पाऊस पडलाच नाही तर काय होईल, वादळ आलं तर काय होईल, भूकंप झाला तर काय होईल, अवेळी पाऊस आला तर काय होईल, पाऊस चांगला पडला तर काय होईल, पाऊस खूप पडला व पूर आला तर काय होईल, ज्वालामुखीचा अचानक उद्रेक झाला तर काय होईल, सुनामी आला तर काय होईल, याबद्दल तुम्ही विचार करून तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे. तर पुढे आहे की करून पहा तुमच्या परिसरात आढळणारे व्यवसाय कोणते. ते एका वहीत तुमच्या गावात, तुमच्या परिसरात, तुमच्या तालुक्यामध्ये कोणकोणते व्यवसाय आहे ते लिहा. त्यानंतर तुम्ही विचार लिहिल्यानंतर लक्षात येईल की कोणत्या प्रकारच्या व्यवसायाची संख्या जास्त आहे. प्राथमिक व्यवसायामध्ये मोडणारे व्यवसाय, आता तुमच्या लक्षात आलं असेल, शेती, खाणकाम, पशुपालन, मासेमारी हे प्राथमिक व्यवसाय. सेवा व्यवसाय, धार लावणे, पोलीस, टपाल सेवा, ड्रायव्हर यासारखे व्यवसाय असतात. तर बघा, किंवा इंजिनियर्स आहे, डॉक्टर्स आहे, शिक्षक आहे, वकील आहे, हे चतुर्थक व्यवसाय. आणि कोणतंही उत्पादन घेणे म्हणजे कोणतंही नवीन प्रोडक्ट तयार करणे, कारखानदारी व्यवसाय हे द्वितीयक व्यवसाय. तर यातील कोणते व्यवसाय तुमच्या प्रदेशात जास्त आहे. मग ही संख्या जास्त असण्याचं कारण काय असेल की तुमच्या प्रदेशात एखादा विशिष्ट व्यवसाय जास्त का असेल. मग तुमच्या परिसरात जर एखादा उद्योग जर असेल तर तेथे जा आणि मग तो उद्योग तेथे जायचं नाही आहे, तर तेथे तुमच्या परिसरात तोच उद्योग का तेथे आहे, तर याचे उत्तर सुद्धा तुम्हाला चर्चेतून मिळवायचे आहे. आता अशा प्रकारे नैसर्गिक व मानव अशा दोन्ही घटकांचा परिणाम व्यवसायावर होतो. ते घटक शोधता येतात का? म्हणजे नैसर्गिक घटक पण आहे आणि तो मानवी घटक पण आहे. आणि असे घटक की ज्यांचा परिणाम व्यवसायावर होऊन राहिला, तर असे नैसर्गिक घटक कोणते, मानवी घटक कोणते, यांचा तुम्हाला शोधायचं आहे. जसं पूर येणे, पूर आला, खूप पाऊस आला तर शेती व्यवसायावर परिणाम होईल. आणि किंवा पाऊस आलाच नाही तरी सुद्धा शेती व्यवसायावर वाईट परिणाम होईल. आणि मग शेती व्यवसायामधून मिळणारा कच्चा माल हा अनेक उद्योगाचा कच्चा माल आहे आणि म्हणून इतर व्यवसायावर परिणाम होईल. आपल्याला माहित आहे की पाऊस जास्त झाला, खूपच जास्त झाला किंवा खूपच कमी पाऊस आला तर पीक खराब होते, म्हणजे पीक येत नाही, पीक खराब होते. म्हणजे एकंदरीत शेतकऱ्यांचं नुकसान होते. शेतकऱ्याचं नुकसान म्हणजे पिकाचं नुकसान, पिकाचं नुकसान म्हणजे विविध उद्योगाच्या कच्च्या मालाचं नुकसान. मग त्या व्यवसायावर कसा परिणाम होतो. तर बघा, व्यवसायामुळे पर्यावरणाची कोणती हानी होते याबद्दलही माहिती घ्यायची आहे. कारण वेगवेगळ्या उद्योगामुळे पर्यावरणाची हानी होत आहे हे आपल्याला माहीत आहे. तर ती कोणती होते हे सुद्धा तुम्हाला शोधायचं आहे. त्यानंतर बघा की मानवी व्यवसायाचं आपण जे वर्गीकरण करतो, तर हे संपूर्ण जगामध्येच आहे. फक्त एवढं आहे की काही देशामध्ये विशिष्ट उद्योगाचं प्रमाण जास्त आहे, जसं प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक, चतुर्थक. तर जगातील सर्वच देशामध्ये हे व्यवसाय असले तरी कोणत्या कोणत्या व्यवसायामध्ये काही काही देशामध्ये हे व्यवसाय कमी अधिक प्रमाणात असतात. आणि या सर्व व्यवसायातून देशामध्ये किंवा देशादरम्यान आर्थिक उलाढाल होते. यातूनच देशाचं विविध वस्तूचं उत्पादन आणि वार्षिक उत्पन्न सुद्धा ठरते. मग आता बघा, यावरून एखादा देश इतर देशाच्या तुलनेत किती विकसित आहे किंवा किती विकसनशील आहे हे ठरवलं जाते.
म्हणजे कोणत्या देशात कोणत्या प्रकारचे व्यवसाय कमी जास्त प्रमाणात आहे, प्राथमिक, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, कोणते व्यवसाय जास्त आहे, कोणते व्यवसाय कमी आहे, यावरून तो देश विकसित आहे की विकसनशील आहे हे ठरवलं जाते. मग विकसित कसा ठरवायचा आणि विकसनशील कसा ठरवायचा, तर यासाठी आपल्याला निरीक्षण करायचे आहे या बाजूच्या 3 इमेज. तर पहिली जी इमेज आहे ही आहे बांगलादेश या देशाची, दुसरी आहे संयुक्त अरब अमिरात आणि तिसरी आहे तुर्कस्तान या देशाची, टर्की या देशाची. तर आता या चित्राचं निरीक्षण करून आपल्याला प्रश्नाची उत्तरं द्यायची आहे. तर आपल्याला विचारलेला पहिला प्रश्न येथे दिलेला आहे, कोणत्या देशामध्ये प्राथमिक व्यवसायात मनुष्यबळाचं प्रमाण जास्त आहे? तर बघा, त्यासाठी आपल्याला बघावं लागेल की बघा, सर्व ठिकाणी तीनही इमेजमध्ये हा निळा जो रंग आहे हा दाखवतो आहे प्राथमिक व्यवसायामध्ये गुंतलेले लोक किंवा प्राथमिक व्यवसायाचं प्रमाण. असं म्हणून जो पोपटी रंग आहे हा तृतीयक व्यवसाय आपल्याला दाखवतो आहे आणि जो लाल रंग आहे तो द्वितीयक व्यवसाय आपल्याला दाखवत आहे तिन्ही देशामध्ये. तर आपल्याला विचारलेलं आहे की कोणत्या देशात प्राथमिक व्यवसायातील मनुष्यबळाचं प्रमाण जास्त आहे? तर या इमेजवरून आपल्याला लक्षात येईल प्राथमिक व्यवसायाचं प्रमाण कोणत्या देशात जास्त आहे किंवा कोणत्या देशात प्राथमिक व्यवसायातील मनुष्यबळाचं शेकडा प्रमाण जास्त आहे. म्हणजे ज्या देशामध्ये निळा रंग जास्त आहे, ज्या वर्तुळात निळा रंग जास्त आहे त्या देशात प्राथमिक व्यवसायातील लोकांचं प्रमाण जास्त आहे. मग असा देश कोणता? तर बघा, सर्वात जास्त निळा रंग या चित्रात आहे, म्हणून येथे आपण म्हणू बांगलादेश या देशामध्ये प्राथमिक व्यवसायातील लोक जास्त आहे. दुसरा प्रश्न आहे, कोणत्या देशामध्ये द्वितीयक व्यवसायातील मनुष्यबळ जास्त आहे? आता द्वितीयक व्यवसायातील मनुष्यबळ कोणत्या देशात जास्त आहे हे शोधण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा इमेज बघावं लागेल की द्वितीयक व्यवसाय म्हणजे बघा हा तपकिरी रंग किंवा लालसर रंग ज्या देशात जास्त आहे तो त्या कोणत्या देशामध्ये जास्त आहे मग? तर टर्की या देशामध्ये सर्वाधिक दिसून राहिला आपल्याला. त्यानंतरचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की कोणत्या देशामध्ये तृतीयक व्यवसायात मनुष्यबळ जास्त प्रमाणात कार्यरत आहे? तर तृतीयक व्यवसाय म्हणजे पोपटी रंग कोणत्या देशात जास्त आहे? तर या वर्तुळात जास्त आहे. म्हणून संयुक्त अरब अमिरातमध्ये तृतीयक व्यवसायातील लोकसंख्या जास्त आहे. शेवटचा प्रश्न आहे, सर्व व्यवसायात समान मनुष्यबळ असलेला देश कोणता? तर सारखा रंग इक्वल विभागलेली इमेज कोणती आहे? सारख्या प्रमाणात रंग विभागलेली एकच इमेज आहे टर्की. बघा, येथे सर्व व्यवसायात सारख्या प्रमाणात लोकसंख्या म्हणजे सारख्या प्रमाणात कलरचे शेप आपल्याला दिसत आहे टर्कीमध्ये. म्हणून येथे सर्व व्यवसायामध्ये सारख्या प्रमाणात लोकसंख्या विभागलेली आहे. तर बघा, तृतीयक व्यवसायात जर जास्त मनुष्यबळ असेल तर तो देश विकसित समजायचा आणि ज्या देशामध्ये प्राथमिक व्यवसाय जास्त आहेत ते देश विकसनशील समजायचे. जसं आपल्या देशामध्ये भारत देशामध्ये प्राथमिक व्यवसाय जास्त आहे म्हणून आपला देश विकसनशील आहे. म्हणजे बघा, तृतीयक व्यवसाय जास्त असेल तर देश विकसित. अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड या देशात सुद्धा प्राथमिक व्यवसाय कमी असून तृतीयक व्यवसाय जास्त आहे. तृतीयक व्यवसाय जास्त म्हणजे देश विकसित. म्हणून आता आपल्याला हे करायचं आहे की हे जे 3 देश आहे बांगलादेश, संयुक्त अरब अमिरात आणि टर्की या तिन्ही देशाचा असा क्रम लावायचा आहे की विकसित ते विकसनशील. म्हणजे सर्वात विकसित आधी लिहायचा, नंतर त्यापेक्षा कमी विकसित आणि मग विकसनशील ते तृतीयक व्यवसायावरून ठरवायचं. तर विचार करा की विकसित देश कोणता असेल? सर्वात विकसित देश कोणता? ते आपल्याला यावरून लक्षात येईल की पहिल्या क्रमांकावर विकसित मध्ये हा लिहायचा, मग येईल याचा दुसरा क्रमांक, हा 1, हा 2 आणि
बांगलादेश क्रमांक 3. अशा प्रकारे ते क्रम लागेल. आता हा लेसन संपल्यानंतर तुमच्या लक्षात येईल मला हे येते. विविध व्यवसायात कोणते ते सांगता येते. व्यवसायामधील फरक सांगता येतो. प्राथमिक ते चतुर्थक व्यवसायाची वर्गवारी करता येते. व्यवसायावर परिणाम करणारे घटक सांगता येतात. विद्यार्थ्यांनो, येथेच हा लेसन संपलेला आहे. या लेसनमध्ये आपण काय शिकलो की शेतीवर आधारित निसर्गावर आधारित व्यवसाय म्हणजे प्राथमिक व्यवसाय. उदाहरणार्थ शेती, खाणकाम, पशुपालन, मासेमारी. ज्या व्यवसायामध्ये नवीन उत्पादन घेतलं जाते ते द्वितीयक व्यवसाय. मग सगळ्या प्रकारचे कारखानदारी व्यवसाय, साखर उद्योग, कापड उद्योग, वाहन उद्योग, जेथे नवीन उत्पादन घेतलं जात आहे, कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्क्या मालामध्ये रूपांतर केलं जातं, ते सर्व व्यवसाय म्हणजे द्वितीयक व्यवसाय. आता वाहतूक करणे यासारखे व्यवसाय म्हणजे तृतीयक व्यवसाय. सेवा देणारे व्यवसाय आणि ज्या सेवा व्यवसायांना विशिष्ट प्रावीण्याची गरज असते ते सर्व व्यवसाय चतुर्थक व्यवसाय. अशा प्रकारे 4 प्रकारचे व्यवसाय आपण या लेसनमध्ये पाहिलेले आहेत. आता तुम्हाला स्वाध्याय लिहायचा आहे. आपण येथेच थांबायचं आहे. वर्ग 6वीचा सिलेबस सुद्धा याच लेसनच्या सोबत संपलेला आहे. ठीक आहे.